सांगलीच्या 2 जनमित्रांनी जीव धोक्यात घालून गावांचा वीज पुरवठा पूर्ववत केला। शिराळा तालुक्यातील पनुमरे शाखा अंतर्गत 11 केवी चरण गावठाण फिडर ही वीज वाहिनी वारणा नदीच्या पुरात गेल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती। या लाईनचा कंडक्टर तुटल्याने नाथोडे व मोहोरे गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता। यामुळे महावितरणाचे जनमित्र यांनी धाडस दाखवत जीवाची पर्वा न करता पुराच्या पाण्यात पोहत जाऊन कट पॉइंटवरील जंप सोडवले। त्यांच्या या प्रयत्नामुळे दोन्ही गावांचा वीज पुरवठा पुन्हा सुरळीत झाला आहे। जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पाहणी हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी थेट बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली। त्यानंतर नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश यंत्रणेला दिले आहे। जिल्ह्यात अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले असून जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी वसमत तालुक्यातील हट्टा येथे थेट शेतीच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन बाधित पिकांची पाहणी केली। वैजापूर पोलिसांची मोठी कारवाई, 83 लाखांचा गुटखा जप्त। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी मोठी कारवाई केली आहे। गंगापूरकडून वैजापूर मार्गे कोपरगावकडे जाणारे आयशर टेम्पो पोलिसांनी थांबवले। या आयशर टेम्पोमध्ये तब्बल 63 लाखांच्या गुटख्यासह एकूण 83 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बीडमध्ये पकडला 4 किलो गांजा। बीड जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि नेकनूर पोलिसांनी 4 किलो गांजा पकडल्याची माहिती मिळाली आहे। स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश त्यांच्या टीमला दिले होते। त्यानंतर पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती प्राप्त झाली। त्यानंतर पांढऱ्या रंगाची इंडिगो गाडीमधील अवैध गांजा पोलिसांनी पकडलाय। बीड जिल्ह्यात तरुणाची कोयत्याने निर्गुण हत्या। बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातील शिरसाळा परिसरात भीमराव शिवाजी राठोड या तरुणाची प्रेम प्रकरणातून निर्गुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली। अनिल चव्हाण याने भीमरावच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याची हत्या केली। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या भीमरावचा जागीच मृत्यू झालाय। या प्रकरणी शिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। महाड तालुक्यातील वरंद घाटात कोसळली दरड। रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या वरंद घाटात दरड कोसळली होती। या ठिकाणी महाड MIDCचे पोलीस कर्मचारी पोहोचले असून स्थानिकांच्या मदतीने दरड काढण्यात त्यांना यश आले आहे। परंतु दरड कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक बंद करण्यात आली होती। भडगाव पारोळा रस्त्यावर बस टेम्पोचा भीषण अपघात, 5 गंभीर। भडगाव पारोळा महामार्गावरील वाघरी गावाजवळ SD बस व टेम्पोचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये बस चालक असं 5 जण गंभीर जखमी झाले आहेत। या भीषण अपघातामध्ये दोन्ही वाहनांचा समोरून अक्षरशः चुराडा झाला आहे। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या भीषण अपघातामध्ये दोन्ही वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर दोन्ही वाहनातील प्रवासी जखमी झाले आहेत। बंद घराची भिंत कोसळली, सुदैवाने जीवितहानी नाही। मुंबई कल्याण येथील दुधनाका परिसरात बंद घराची भिंत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या घटनेत घराच्या बाजूला उभ्या असलेल्या 3 दुचाकी गाड्यांचे नुकसान झाले आहे। या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली। मुलाकडून वडिलाची कुऱ्हाडीने वार करून हत्या। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील बोडखा येथे ताटात उष्ट अन्न ठेवल्याच्या किरकोळ वादावरून मुलाने स्वतःच्या जन्मदात्या वडिलांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना उघड झाली आहे। ही घटना 13 ऑगस्ट रोजी घडली तर 19 ऑगस्ट रोजी उघड झाली आहे। आरोपीने मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात भरून पूर्णा नदीत टाकला होता। या प्रकरणी मृतकाची सून आरोपीची पत्नी हिनेच पोलिसात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोळ्याच्या सणासाठी बाजारपेठा सजल्या, मात्र बाजारपेठेत निरुत्साह। बैलपोळ्यानिमित्त बीड जिल्ह्यातील बाजारपेठा सजल्या आहेत, मात्र सततच्या पावसाने खरीपाच्या पिकाचे नुकसान झाले। तसेच यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांकडे बैलांची संख्या कमी झाली। त्यामुळे यंदा बाजारपेठेत निरुत्साह असल्याचं व्यापाऱ्यांकडून सांगितलं जातं।